नागपुर में कांग्रेस नेता नाना पटोले ने सरकार पर हमला बोला है। फसल बीमा घोटाला, रिश्वतखोरी और भाजपा की अंदरूनी कलह पर निशाना साधते हुए कहा, किसानों की अनदेखी हो रही है और सत्ता का पतन तय है। और आगे उन्होंने क्या कहा, ये देखते हैं। सरकारचाच या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे। ज्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान होतं आणि त्याला पीक विमा मिळावा या अपेक्षेने तो त्याचे पैसे भरतो, पण त्या प्रामाणिक शेतकऱ्याला पीक विमाचा फायदा न मिळवून देणं हे सरकारच्या ज्यांची मानसिकता आहे शेतकरी विरोधी त्याच्यातलं स्पष्ट होते। बीड असेल, जळगाव असेल, असे जे या ठिकाणी या सरकारचे जे काही हिस्सेदार बसलेले आहेत, भागीदार बसलेले आहेत, अशा लोकांना शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालते आणि हा आरोप नाही, वस्तुस्थिती आहे आणि हा पुरावा आम्ही विधानसभेत देणार आहे। काय पुरावा आहे भाऊ तुम्ही जे म्हणताय या पद्धतीने? कारण की खरं तर कृषी विभागानेच घोटाळा केला होता। म्हणून तुम्हाला सांगायचं की बीडमध्ये ज्या पद्धतीचा पीक विमा घोटाळा पुढे आला, काय सरकारने केलं? का लपवलं? का नाही जनतेच्या समोर आणलं? आणि पुरावा द्यायची गरज नाही ना। पुरावा तर मी तुम्हाला बीडच्याच प्रकरणातून सांगतोय आणि कृषी विभागाच्या काही अधिकारी त्याच्यात संगनमत आहे, पण काही कृषी अधिकाऱ्यांना वाटतं की हा या पद्धतीची ही लूट जनतेच्या पैशाची होऊ नये आणि म्हणून काही कृषी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट समोर आणली आणि तिथूनच या सरकारचं भ्रष्टाचाराचं शेतकऱ्यांच्या नावाने भ्रष्टाचार करायची पॉलिसी लक्षात आली। सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय। झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे। किरीट सोमय्याच्या मुद्द्याला अगर तुम्ही प्राधान्य देत असाल तर तो तुमचा इश्यू आहे। ज्या पद्धतीनं अशोक चव्हाणवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याचे पुरावे दिले, तिथं गेला नांदेडमध्ये गेले, ते सांगितलं। अजित पवार जात नाहीत, हसन मुश्रीफ आहेत, हसन मुश्रीफच्या तिथं त्यांच्या इथं भ्रष्टाचार काय आहे, पण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर मग ते हा जो नावाचा जो तुम्ही व्यक्ती सांगितला किरीट सोमय्या, तो का चूप होतो? त्यामुळे किती सत्यता आहे किती खोटं आहे हे सांगण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून त्याच्यावर कुठलं वक्तव्य किरीट सोमय्यावर आम्ही द्यावं असं मला वाटतं। भाजपची काय स्थिती होणार आहे तर नुसतं चंद्रपूरच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असं चित्र तुम्हाला काही दिवसांना पाहायला मिळणारच आहे आणि देशातही तुम्हाला ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीनं प्रधानमंत्रीच लोकसभेमधून पळ काढतात आणि आपण पाहिलं असेल की आता सोयाबीन शेतकऱ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे। 1,500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पडलेले आहेत। करार होता ज्या पद्धतीनं अमेरिकेने आपलं आता चित्र दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांचंच मरण या मोदी आणि ट्रम्पच्या माध्यमातून जो करार झालेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेला जी बाजारपेठ आपली खुली करून देण्यात आलेली आहे त्याच्यावर कुठलंही टेरिफ लावलं जाणार नाही, अशा पद्धतीची जी स्थिती निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातलीच परिस्थिती इतकी भयानक होणार आहे आणि भाजपचं सत्तेचं जे काही गाजर होतं कालपर्यंतचं ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण त्या गाजराचं संपुष्टात येण्याचं काम सुरू होईल आणि नुसतं चंद्रपूरच नाही तर अनेक ठिकाणी भाजपनी जे काही बाहेरचे लोक जमा करून आपली सत्ता सजवण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रत्येक जिल्ह्यातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की चंद्रपूर हा एक आता सुरुवात आहे, शेवट अजून यांचा फार वाईट आहे।